चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण गुणोत्तरवरील प्रश्न काही सेकंदात कसा सोडवायचा, 20 सेकंदात आपल्याला दोन टाईपचे प्रश्न सोडवायचे आहेत। पहा, जर AB बरोबर 3/4 व BC बरोबर 5/6 गुणोत्तर आहे तर AC बरोबर गुणोत्तर काय आहे? तर हा प्रश्न आपल्याला 20 सेकंदामध्ये सोडवायचा आहे, 20 ते 10 सेकंदामध्ये। तर पहा, सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, AB चं गुणोत्तर दिलेलं आहे 3/4 आणि दुसरं गुणोत्तर दिले B व C चं गुणोत्तर दिले 5/6। आता काय करायचं, तर आपल्याला A व B या पद्धतीने लिहून घ्यायचे, A व B, आणि त्याच्या खालीच B च्या खालीच B व C लिहून घ्यायचे, B व C। आता काय करायचं, आपल्याला याच्या किमती ज्या आहेत त्या मांडून घ्यायचे 3/4, कारण A चं गुणोत्तर किती आहे 3, B चं किती आहे 4, 4 च्या खालीच B चं गुणोत्तर येईल, B चं गुणोत्तर किती येणार आहे 5 आणि 6, या ठिकाणी C चं गुणोत्तर 6। आता फक्त गुणाकार करून घ्यायचे, 3 ने 5 ला गुणायचे, 4 ने 6 ला गुणायचे, 3 5 किती झाले 15, त्याचबरोबर 4 ने या 5 ला गुणायचे, 4 5 20, त्याचबरोबर 4 ने 6 ला गुणाता 4 7 24। हे A चं गुणोत्तर 15, B चं गुणोत्तर 20 आणि C चं गुणोत्तर किती आलेलं आहे 24। आपल्याला विचारले AC चं गुणोत्तर काय, तर A व C चं गुणोत्तर विचारलेलं आहे। A व C चं गुणोत्तर, A बरोबर किती आहे 15 आणि C बरोबर किती आहे 24। आता याला 3 ने भाग पुन्हा जातोय, त्यामुळे 3 ने भाग द्या, 3 5 15 आणि 3 8 24। तर A व C चं गुणोत्तर किती 5/8। अगदी सहज व सोप्या पद्धतीने 20 ते 10 सेकंदामध्ये हा प्रश्न सोडवता येतो। पाहूयात अजून एक असाच एक प्रश्न। तर पहा, पुढचा प्रश्न, जर A व B चं गुणोत्तर 3/4 आहे, B व C चं गुणोत्तर 5/7 आहे, तर A व C चं गुणोत्तर किती? तर पहा, A आणि B या पद्धतीने लिहून घेतलं, B व C ला आपल्याला या पद्धतीने लिहून घ्यायचं आहे। आता यांच्या किमती मांडून घेऊयात आपण। A व B चं गुणोत्तर किती आहे 3/4, B व C चं किती आहे 5/7। आता पहा, सुरुवातीला जे अंक आहेत 3 आणि 5 यांचा गुणाकार करा, 3 5 किती येणार 15, त्याच पद्धतीने 4 ने 5 ला गुणा, 4 5 20 आणि 4 ने 7 ला गुणलं तर 4 7 28। आता हे झालं A चं गुणोत्तर, हे B चं गुणोत्तर आणि हे C चं गुणोत्तर। आता A चं गुणोत्तर किती आपल्याला AC विचारलंय ना, AC चं गुणोत्तर किती, त्यामुळे A बरोबर किती आहे, A बरोबर 15 आणि C बरोबर किती आहे 28। आता इथे भाग जातोय का पहा, अगोदर आपण 3 ने भाग जात होता म्हणून अगोदरच्या प्रश्नामध्ये 3 ने भाग घालवला, आता इथे 3 ने जाईल, परंतु 3 ने 27, इथे 28 आहे त्यामुळे भाग जाणार नाही। AC चं गुणोत्तर किती येणार आहे, तर 15/28 हे AC चं गुणोत्तर येईल। अगदी काही सेकंदामध्ये 10 ते 20 सेकंदामध्ये आपण अशा पद्धतीच्या प्रश्नांचं उत्तर काढू शकतो। ठीक आहे, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघूया अजून एक प्रश्न, जर A व B चं गुणोत्तर 5/3 असेल, B व C चं गुणोत्तर 2/5 असेल, तर A B C चं गुणोत्तर किती? तर हा प्रश्न सुद्धा आपल्याला तसाच सोडवायचा आहे। पहा, A व B या पद्धतीने मांडून घ्यायचे आणि B याच्या खालीच येईल, B च्या खाली B व C या पद्धतीने मांडून घेतलं। आता यांच्या किमती ठेवूयात आपण, 5/3 A व B चं गुणोत्तर आहे आणि B C चं गुणोत्तर किती आहे 2/5। आता या ठिकाणी यांचा गुणाकार करा, 5 दुनी किती आले 10, 3 दुनी किती आले 6 आणि 3 5 किती आले 15। आता आपल्याला या ठिकाणी हे A चं गुणोत्तर मिळालं, हे B चं गुणोत्तर आणि हे C चं गुणोत्तर मिळालेलं आहे। कोणतं गुणोत्तर मिळाले 10 6 15। आता या ठिकाणी पहा, एकाच संख्येने भाग जातोय का, याला कमी करण्यासाठी 2 ने याला भाग जाईल, परंतु याला जाईल का नाही, 3 ने या दोघांना भाग जाईल, परंतु याला जाईल का, तर जाणार नाही, त्यामुळे आपल्याला आहे तसंच ठेवावं लागेल। 10 6 6 15 हे या प्रश्नाचं उत्तर येईल। जर A व B चं गुणोत्तर 5/4 आहे, B व C चं गुणोत्तर 6/3 आहे, तर A B C चं गुणोत्तर किती? तर हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे। A आणि B या पद्धतीने लिहून घेतलं, आता B व C या पद्धतीने लिहून घ्या। आता याच्या किमती पहा, इथे मी लिहून घेतोय 5/4 आणि 6/3। ठीक आहे, आता यांचा गुणाकार 6 5 किती आले 30, 4 6 किती आले 24 आणि 4 3 किती आला तर 12। आता इथे तुम्ही भाग देऊ शकता, पहा इथे तुम्ही भाग देऊ शकता, कितीने भाग देऊ शकता 6 ने, 6 5 30, 6 चौक 24। ठीक आहे, त्यानंतर पहा 6 दुनी 12, तर गुणोत्तर किती येणार आहे 5/4 4/2। A B व C चं गुणोत्तर किती आलेलं आहे
5 4 4 2. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो. आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण नवीन ट्रिक्ससह एक असा प्रश्न घेऊन येणार आहोत, तो तुम्ही अगदी सहज काही सेकंदात व्हिडिओ पाहिल्यानंतर तो सोडवू शकता. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्ससह. धन्यवाद.